नमस्कार. भूमीच्या स्वयंपाकघरात पुन्हा तुम्हा सर्वांचा मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत अस्सल पारंपरिक दह्याची किंवा ताकाची कढी. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी इथं मी घरी तयार केलेला ताक घेतलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही ताकामध्ये तुमच्या आवडीनुसार पाण्याचा वापर करू शकता. इथं मी फक्त 1 ग्लास पाणी टाकलेला आहे, कारण ताक हा पातळच राहतो, खूप पाणी टाकायची गरज नसतो. पण आपल्याला त्याचा आंबटपणा कमी करायसाठी हलका थोडा पाण्याचा यूज करायचा आहे. नंतर त्यामध्ये मी 1 चमच बेसन टाकलेला आहे आणि आपल्याला बेसन छान. नंतर यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि चवीनुसार इथं मीठ टाकून घेणार आहे आणि सर्व मिश्रण पुन्हा आपल्याला इथं छान एकजीव करून घ्यायचं आहे. चला तर मग कढी फोडणीला घेऊया. नंतर आपल्याला फोडणीसाठी इथं 2 ते 3 मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या आपल्याला अगदी मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. खूप अशी पेस्ट करायची नाही आहे, अगदी दरदरा पिसायचा आहे. नंतर तेलामध्ये आपल्याला मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाकून छान त्यामध्ये आपण जो तयार केलेला मिरचीचा पेस्ट आहे ते इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे. अगदी कमी आचेवर तुम्ही हे मिश्रण शिजवून घ्या, नाहीतर एकदम ते जळून येणार. अशा प्रकारे अगदी तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला हे शिजवून झाल्यानंतर यामध्ये आपण जो तयार केलेला ताकाचा मिश्रण आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे. अशा प्रकारे इथं मी ताक टाकून घेतलेलं आहे. ताक टाकल्यानंतर आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटं ताकाला छान उकळी येईपर्यंत किंवा कढीला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. अगदी कमी आचेवर तुम्ही हे सर्व शिजवून घ्या, नाही तर कढी खूप लवकर वर येऊन उतू लागतो. त्याच्यामुळे अगदी कमी आचेवर आपल्याला ही कढी शिजवून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथं कढी आपली तयार झालेली आहे आणि इथं मी छान बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर अगदी आपली कढी झटपट इथं अशी तयार झालेली आहे. कढीला मस्त असा खमंग सुवास सुटलेला आहे. तर ही भातासोबत किंवा मसाले भातासोबत अगदी कढी खायला मस्तच वाटतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.